A few moments later. कशा तुम्ही म्हणजे मी तुमचा लाडका महेश यूट्यूब चॅनल मी तुमचं स्वागत करत आहे. तर आपल्याला दुसरा पार्ट बनवता मी एक पार्ट बनवला कारण मोठी व्हिडिओ होते म्हणून मी आता दुसरा पार्ट बनवून घेणार आहे एकविरेच्या पालखीचा. तर बघू शकता तुम्ही आता पालखीचा सोहळा चालूच आहे. तर मजा घ्या बघा तुम्ही. आज एकविरेची पालखी आहे. माऊलीची पालखी आहे. माऊलीने सगळ्यांना चांगल्या आनंदात ठेवावा, समाधान ठेवावा, धन्यवाद. तुझी व्हिडिओ बघते मी पण लय भारी वाटली ही व्हिडिओ बघून. धन्यवाद. सागर आहे. सागरला मी घेतला बघा घेतला होता तो बाहेर गेला त्याची गाडी ठेवायला गेला होता. तर मित्रांनो आता आम्ही मजा घेतो आहे इकडे या पालखीचा. तर लय लोक आलेले आहेत आनंद घेत आहेत. काय बोलशील? हा एवढा जल्लोष बघून त्या मला शब्द सुचत नाही. किती जल्लोष आहे तुम्ही बघा त्यांच्या व्हिडिओमध्ये आणि खरंच काहीच बोलायला शब्द नाही आणि खरंच खूप मजा येते आज. आणि मी असं सोबत व्हिडिओ पण बघा खूप मजा करणार धमाल करणार आहे. या एकदा देवी. तर मित्रांनो बघू शकता ते भाऊ भेटलेले आहेत आपल्याला सागरवरच आहेत आणि बघूया आपण पुढे व्हिडिओ अजून करायची आहे आपल्याला. मित्रांनो बघू शकता एवढा जल्लोष आहे आणि बघू शकता एवढा जल्लोष. काय मजा येते बघा आनंदाला. पालखी सोहळा मजेत आले. पालखीमध्ये बघू शकता एवढा आनंद आहे. तर मित्रांनो बघू शकता आपला युट्यूबर माऊली आलेला आहे. हा बघा त्यांचा माऊलीचाच आहे घोडा आपला. आपली बघा पालखीला दरवर्षी येत आहे एकविरेच्या पालखीला आणि बघू शकता इथे मस्तपैकी माऊली तुम्ही बघू शकता इथे यूट्यूबमध्ये असतोच हा माणूस.
ब्रासबँड बंद करा. तीन दिवसाच्या प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा वाट असतील. बघत होतो. अरे भाई बस का तसेच सर्व ब्रासबँड वादक जे नवी मुंबईच्या मानाच्या पालखीमध्ये वादक म्हणून आशा आहे सर्वांनी रिंगणामध्ये दोन रिंगण करून आपण इथे उभं राहायचंय. एक चांगला आपण फोटो घेऊया सर्वांनी ब्रासबँड वाले. मित्रांनो बघू शकताय पालखी सोहळा झालेला आहे. मस्त एन्जॉय झालाय आणि आनंद झालाय आणि एवढा जल्लोष होता ते मित्रांनो बघू शकता. आणि पालखी आता निघणार आहे. आता आम्ही पाययात्रा जाणार आहेत पनवेलपर्यंत. तर बघा एवढा क्राऊड आहे तुम्ही बघू शकता. एवढे पब्लिक आलेले आहेत बघू शकता. ब्रँड तर तुम्हाला बघू शकता ब्रँड ग्रास भरपूर आला होता. तर मित्रांनो चला आता आपण जायचं आपल्याला. डीजे आहेत आणि आई एकविरेच्या पालखीला डीजे वाजणार आहे. पण आपण डीजे शूट करणार आहे यांना घेतलेलं आपण. तर मित्रांनो बघू शकता इकडे जय एकविरा त्याला पण घे. आतमध्ये कोण आहेत हो इथे पण बसलेले आहेत. इकडे बघू शकता इकडे सगळे इथे डीजे वाले बसलेले आहेत. चल आता किती उशीर होते अजून पालखीला. तर आपले ब्लॉग कंटिन्यू राहणार आहेत. तर मित्रांनो चला आपण बघूया. तर बघा इथे सगळे चालतात आपले पदयात्रावाले आहे एकविराची पालखीला. तर चला पालखीला दिवा पाटलांचा बॅनर घेऊन आलेला आहे. मागणी फक्त एकच काय मागणी आपली दिवा पाटीलचं नाव झालंच पाहिजे. नेमक्या आमच्या चुंगोरे आमच्या गाडी आमची ना आमच्या बापाचं नाव देणार नाही. दिवा पाटीलचं नाव मिळालंच पाहिजे. बघू शकता मोरया गणपती बाप्पा शिवम मंदिर शिरोन गावातला आपण एंट्री करते कामानिमधनं. तर मित्रांनो बघू शकता इथे माऊली पण आहे कारण प्रत्येक यूट्यूबला माऊली आहे. तर मित्रांनो आपण आता निघालेले आहे आपण. तर जाऊया आतमध्ये मंदिराची ते पालखी गेलेली आहे. त्या पालखीला आपण व्हिडिओ शूट करूया. तर उशीर झालेला आहे आपल्याला कारण माझा मुलगा पण आला आहे तिकडेच आहे. तर बघूया हा आहे चिंचोली तलाव. बघू शकता इथे चिंचोली तलाव म्हणजे गार्डन.
शकता केवढा जल्लोष आहे, बघू शकता इकडे केवढा जल्लोष आहे, बघू शकता इकडे. आणि आपण आता चाललोय आता भुयारी मार्गामधनं. आपली पालखी आहे पाठी आणि एवढे बँड आलेले ब्रास बँड आहेत. चला आता पोहोचत जाऊया आपण. तर मित्रांनो बघू शकता भुयारी मार्गामध्ये चाललो, एवढा वरडावरडी चालले बघा, एवढा अंधार आहे बघा, एवढा क्राऊड आहे. तर मित्रांनो बघू शकता आपण निघाले आता पोहोचतनं आणि बघू शकता एवढा. तर मित्रांनो सगळीकडे बघा तुम्ही मोरपिशीच टी शर्ट दिसणार. आमचे आईचा निरोप आला, आज सोन्याचे दिवस आला, आज सोन्याचे दिवस आला. आमचे आईची आई माऊलीची, आमचे आईची आई माऊलीची पालखी निघाली र कारल्याला, पालखी निघाली र कारल्याला. नवी मुंबईची मानाची पालखी निघाली कारल्याला, हे नवी मुंबईची मानाची पालखी निघाली कारल्याला.
घेणारी ती आपण कोण, मी गातोय मी गातोय, मी हा सगळा अहंकाराचा बोध आहे. हा आज नाही उद्या तो नष्ट होऊन जाणार आहे. माऊलीचा आवाज माऊलीला जाणार, माऊलीचा तो माऊलीचा. धन्यवाद. हे सगळं गारानं गाऊन घेतो माऊली. जय एकविरा. जय एकविरा. बघू शकता या दादांनी आज इथं प्रसाद ठेवला, महाप्रसाद म्हणून आयकीच्या पालखीसाठी. तर दादांचा आभार आहे. आम्ही पालखीला दरवर्षी येतो, सगळेच भेटतो एकत्र, कारण पालखी म्हणले सगळे एकत्र, नातेवाईक सगळे एकत्र येतात त्यावेळी. तर काय सांगाल तुम्ही आज पालखीबद्दल? नवी मुंबईची पालखी आहे, मानाची पालखी आहे, खूप सुंदर पालखी आहे. तुम्ही सर्वांनी या आणि त्याचा तुम्ही पण भाग बनावा. आणि चांगलं तुम्ही सहभाग करताय आणि भाविकांना आपलं काहीतरी पोटामध्ये आधार पडला त्यांना चला पायी पदयात्रा करतायत, त्यांचं पुढे वाटचालीला त्यांचं म्हणजे ध्येय वाढावं आणि त्यांनी पूर्ण पालखी चालत मनापासून घ्या. अरे असं कसं? पाटील साहेब आहे, पालखी आलेली आहे, आपण पालखीचा आता हे घेऊ. चला. धन्यवाद. आपल्या पालखीचं येणारे सगळ्या संस्थावाल्यांनी आपल्या समोर वाटप चालू पाणी वाटप आणखी बघू शकता. आपल्या इथे बघू शकता आणि चहा ठेवलेला इथे. तर मिळून बघू शकता इथे दरवर्षी आपल्या पालखी निघते, तर सभा आपल्या इथे करतात इकडे सगळेजण. आणि शैलेदादा भोईरे इकडे आणि बघू शकता इकडे. तर मित्रांनो बघा इकडे मुंबईची मानाची पालखी निघाली कारल्याला, मुंबईची मानाची पालखी निघाली कारल्याला. तर मित्रांनो आपले सबस्क्रायबरचा दादा भेटत आता त्याला मी घेतलं व्हिडिओमध्ये. आपण टॉमेचे नाकवा आहेत तर घेतल्यांना आम्ही. तर आमचे पण चार्जिंग कमी. आता पुढचे आपण ब्लॉग करायचे आहेत आपल्याला. जय एकविरा. जय माऊली. आणि आता आपण चाललो आहे, आता 2-3 किलोमीटर चाललो आहे, 2-4 किलोमीटर चाललेलोच आता जुईनगरपासून आता बेलापूरपर्यंत. तर मित्रांनो बघू शकता पालखी पुढे आहे, पालखी पाठी आहे. रस्त्याला चालत चालू आहे. जय एकविरा. तर आपल्याला गरमी आहे आणि ज्यूस ठेवलेला आहे, तर बघू शकता वाटप चांगलं आहे. तर मित्रांनो बघा इकडे, तर पाण्यातल्या आणि ऊन पण चांगली गोष्ट केली यांनी. बघू शकता इकडं बघा इकडे दादा हे वाटप करतायत, चांगली गोष्ट आहे. जय एकविरा. तर मित्रांनो बघू शकता सब्जी टाकलेलं सरबत आहे आणि मस्त वाटतंय ते थंड थंड. तर मित्रांनो चला बघू शकता इकडे पुलीवाडा पुलीवाड्यातले जातात बघा आपले. आणि आपल्याला सरबत म्हणून ठेवलेलं आहे आणि आज गरमी आहे म्हणून त्यामुळं बघू शकता आपल्याला गरमी आहे, त्यामुळं कसं आहे आपल्याला ठेवलेलं आहे सरबत आणि थंड होण्यासाठी आपण हे करतो. आणि बघू शकता आपल्याला हे चालू केलेला पियायचं आपल्याला बरं वाटतंय मित्रांनो. हां तर मित्रांनो बघू शकता आपले मागच्या वेळी पण गणपतीला भेटले होते हे लोक. परत दिवाळे गावात आपलं दिवाला गाव म्हणजे आपलं फेमस आहे. माझी पहिली एक दिवाळे गावातली व्हिडिओ आहे नारळी पौर्णिमेची. तर मित्रांनो बघू शकता इकडे ज्यूस वाटप आहे आणि हे बघा ह्याला घेतला मी दिवाळे गावातला आपण आहे. आणि बघू शकता त्या ताई आहेत, सगळ्या वाटकाला छान करतायत मस्तपैकी. आणि इकडे दादा आहेत आणि चांगले आहेत. ऊन लागते म्हणून सरबत ठेवलेलं आहे चांगलं थंडामध्ये. तर आणि नाच ते म्हणजे आई एकविरा बनलेले होते आणि चांगलंच बनले होते, मस्तपैकी वाटलं आम्हाला लूक आई एकविराचं.
तर मेन्शन मस्त केलं दादा. अरे अरे दादा भेटले, गावणकर दादा भेटले रे. हे बघा इथं आमचे आहेत. बाकी कसे तुम्ही मजेत? लय दिवसांनी भेटले. आम्ही नाही विसरले. त्याशी मी गवंडीला आलो होतो. तर दादा काय मला, मी दादाला बघत होतो तितकाच काय आमचे गावण दादा, कारण वडापाव खाऊन गेलेले त्यांचा गवंडी त्याच्याला वडापावचा धंदा आहे. आणि या दादाचं मी आभार मानतो, कारण का मला एवढं चांगलं भारी वाटलं. आई एकविराचा लूक केला होता. त्याच्यापुढे पण असंच कार्य असू दे. जय एकविरा देवी. जय एकविरा. जेवण आहे आपलं, ते भात आहे, डाळ आहे आणि भाजी आहे आणि गुलाबजामुन आहेत, बघू शकते स्वयंसेवक आपले. तर मित्रांनो चार्जिंग होती म्हणून आपलं चार्जिंग केलेली आहे. मग आता झालं आपण, चला आता जेवढी एवढं आहे तेवढी आपण करूया. मित्रांनो आऊन येत राहते जेवायला. तर चला, तर मित्रांनो आपलं जेवण पण झालेलं आहे. तर आपण जाऊया तिकडे. चला आपले आहेत पण घेतलं आपण यूट्यूब चॅनलला. काकांना लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव. नवी मुंबईच्या